वारी म्हटलं की सेवा आलीच। सेवा ती विविध प्रकारे असते, त्यामध्येच आरोग्य सेवा देखील एक महत्त्वपूर्ण घटक मानला जातो। वारीमध्ये आरोग्य सेवा ही करावीच लागते। यामध्येच नाशिक जिल्ह्याचे नवनियुक्त खासदार राजाभाऊ वाजे यांच्यामार्फत जो जनसेवा संघ चालवला जातो किंवा त्यांच्यामार्फत असलेली लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे पतसंस्था आणि डॉक्टर नाईकवाडे हॉस्पिटल किंवा कॉलेज यांच्या माध्यमातून या ठिकाणी वारीतील रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा केली जाते। यासोबतच आपल्याबरोबर नाईकवाडे हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर नाईकवाडे आपल्यासोबत आहेत। काय सांगाल डॉक्टर साहेब, कशा पद्धतीचे रुग्णांमध्ये आजार आढळत आहेत? गेल्या वर्षापासून मागील वर्षात तसे या वर्षी पण खासदार राजाभाऊ वाजे यांनी एक आरोग्याची अशी उत्तम सुविधा निर्माण भाविकांसाठी करून दिलेली आहे। त्यामध्ये नाविन्यपूर्ण असं काही करता येईल असं पाहण्यात आलेलं आहे। पोपडी लेवलच्या पेशंटसाठी ज्या लोकांना दुखण्याचा त्रास असेल, चालताना त्रास होत असेल, त्या लोकांना औषधं मोफत दिली जातात। तसेच ह्या वर्षी त्यांनी नवीनच असे जनसेवा हॉस्पिटल, जे राजाभाऊंची संकल्पना होती, जे वारकरी असतात ज्यांना कोणाला सलाईनची गरज आहे, रात्रभर ॲडमिटची गरज आहे, त्याचा सर्व खर्च हा खासदार राजाभाऊ वाजे करतात आणि त्या पतसंस्थेमार्फत केला जातो। या दोघांचेही धन्यवाद। तसेच संत ते ज्ञानेश्वर, संत ते निवृत्तीनाथ, संत ते राजाभाऊ, धन्यवाद, थँक्यू। या ठिकाणी रुग्णांमध्ये कुठल्या प्रकारचे आजार आढळतात डॉक्टर साहेब? रुग्णांमध्ये सतत चालून आणि जेवणामध्ये असलेल्या विविध प्रकारच्या विसंगतीमुळे व पाण्यामुळे काही लोकांना जुलाबाचा त्रास होतो, काही लोकांना चालण्याचा त्रास होतो आणि जास्तीत जास्त लोकांना अशक्तपणा पण येतो, का ज्याला आम्ही डिहायड्रेशन म्हणतो। ज्या डिहायड्रेशनमध्ये त्यांना जर आवी लावले तर ते लोक बरं होण्यास मदत होती आणि पुढील प्रवासाला ते आणखी नवीन जोमाने चालतात, जेणेकरून त्यांना देवाची जी वेळ असते ते पुढे ते सर करू शकतात। साधारणतः आपल्यामार्फत किती डॉक्टर लोकांची टीम आहे, कसा आपला एकंदरीत संच आहे? या जनसेवा हॉस्पिटलच्या राजाभाऊंच्या माध्यमातून आम्ही 5 डॉक्टरांची टीम तयार केली आहे। त्यामध्ये डॉक्टर जाधव आहे, डॉक्टर रामदास आहे, डॉक्टर सोमनाथ आहे, मी स्वतः आहे आणि आमचा जो स्टाफ आहे, जो नर्सिंगचा स्टाफ आहे किंवा बाकीच्या कॉलेजचे जे काही तज्ज्ञ लोक आहे, त्यांचा सर्व मिळून असा ते 15 ते 20 लोकांचा स्टाफ आहे। हा आम्ही त्यांना जितक्या आमच्या परीने सेवा द्यायचा प्रयत्न तो नक्कीच आम्ही करतो आहे। साधारणतः अशी काही नोंद आहे का आपल्या का आत्तापर्यंत कुठल्या मेजर आजाराचे काही रुग्ण आढळलेत? गेल्या वर्षी आम्हाला हे करत असताना जे राजाभाऊंच्या पण लक्षात आलं, ते स्वतः दररोज यायचे की असे हार्ट अटॅकचे पेशंट होते का ते पेशंट इथे डायग्नोज झाले आणि इथं डायग्नोज झाल्यामुळं भाऊंच्या गाडीतूनच त्यांना सरकारी दवाखान्यात किंवा खाजगी दवाखान्यात नेले, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले। ही वेगळी संकल्पना म्हणून त्यांनी हे जनसेवा हॉस्पिटल काढलं आहे, जेणेकरून लोकांचे प्राण वाचावेत। वारी करता म्हणून हा केलेला आहे, हा नवीन उपक्रम आहे। आपण या ठिकाणी वारकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता की आरोग्याच्या दृष्टीने कशी काळजी घेतली पाहिजे? वारकऱ्यांसाठी त्यांना सर्वात महत्त्वाचे 100% तुम्हाला जे आवश्यक आहे, देवाला जायचे गेलंच पाहिजे, त्यासाठी तुमची मनाची इच्छा असते। सगळ्यात महत्त्वाचं, जे वारकरी पायी चालतात त्यांना आरोग्याचा कुठलाही त्रास असेल तर आमच्या गाडीकडे पहिल्यांदा या कोणालाही विचारा। जी जनसेवेची गाडी आहे, जी राजाभाऊ वाजेंची आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं, जास्तीत जास्त पाणी कसं पिता येईल आणि दर 15 मिनिटांनी पाणी किंवा अर्धा तासांनी जर पाणी पिलं किंवा त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉलच्या पावडर टाकली, जेणेकरून होणारा त्रास किंवा होणारे दुष्परिणाम हे 100% होणार नाही, जेणेकरून त्यांचा प्रवास सुखकर होईल। या ठिकाणी नक्कीच वारकऱ्यांनी डॉक्टर साहेबांनी जे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे त्याचं पालन करावं आणि आपली वारी सुखरूप करावी। कॅमेरा पर्सन अभिषेक बोळेसह मी सचिन आव्हाड, लोणारवाडी, सिन्नर। याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर।